एकनाथ शिंदे यांच्या काळातील योजनांना फडणवीस सरकारमध्ये कात्री लागल्याचं सध्या बघायला मिळत आहे। शिंदेंच्या योजना फडणवीसांकडून बंद केल्या जात असल्याचा महाविकास आघाडीनं दावा केलाय। महायुतीमध्ये शिंदेंचंही महत्त्व संपलं आणि त्यांच्या योजनांचंही असं आता म्हणण्यात येत आहे। विजय वडेट्टीवार, रोहित पवार आणि भास्कर जाधव यांचा हा हल्लाबोल, शिवभोजन थाली, आनंदाचा शिधा, तीर्थदर्शन योजना स्थगिती असा या सर्व योजना बंद झाल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दावा केलाय। साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल। त्यात महत्वाची योजना जी त्या काळामध्ये थोडंसं हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना ज्यांना कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं, पण दुर्दैव असं ती योजना या सरकारने सत्तेत आल्यानंतर बंद केली। त्यामुळे ज्या ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात, त्याला निधी देण्यात यावा। या योजनांचं महत्त्व संपलं आणि एकनाथ शिंदेंचंही महत्त्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल। परंतु दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। खात्री नाही त्या योजना बंदच होतील। आता मला सांगा की आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? एसटी महामंडळाच्या खरेदी करता यांनी स्थगिती दिलेली आहे। विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे। मुंबईमध्ये 1400 कोटी रुपयाची जी कॉन्ट्रॅक्ट निघाली त्यांना यांनी स्थगिती दिलेली आहे। शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत। आणि आता तुम्ही कुठला प्रश्न विचारला मला? शिंदेच्या योजना आनंदाचा शिधा, आता निवडणूक आनंदानं होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिधाविधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे। तर महाविकास आघाडी नेत्यांच्या या काही आपण प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्या काळातील ज्या योजना सुरू होत्या त्या फडणवीस सरकारमध्ये त्यांना येऊन स्थगिती मिळाल्याचं ते म्हणतात। शिंदेंचं महत्त्व संपलं तशा योजना सुद्धा संपल्याचा सुद्धा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय।